रब्बी पीक विम्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर गहू, ज्वारी, हरभरा तर अशा पिकाचा जो काही पीक विमा आहे ते या जिल्ह्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर जे काही उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत तर अशा सुद्धा सर्व जिल्ह्यात रब्बी पीक विमा इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर त्यामध्ये जिल्ह्यांची यादी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर पहिला जो जिल्हा यामध्ये ठाणे आहे, त्यानंतर दुसरा जो जिल्हा आहे यामध्ये पालघर आहे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग। तर यामध्ये पिकाचा जे काही समावेश आहे तर त्यामध्ये गहू, ज्वारी, हरभरा, त्यानंतर भुईमूग तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे जे की रब्बीमध्ये आहे। त्यानंतर कोकण विभागामध्ये जे काही इथं जिल्हे आहेत तर त्यामध्ये आहे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव। तर ज्या शेतकऱ्यांना अधिक भरपाईची रक्कम मिळालेली नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ऑनलाईन तक्रार करून तुम्ही तुमचा पीक विमा मिळवू शकता। त्यानंतर इथं जे काही जिल्हा आहे त्यानंतर नाशिक विभागामध्ये जे काही अहमदनगर आहे, पुणे आहे, सोलापूर आहे। त्यानंतर पुणे विभागामध्ये जे आहे सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे। त्यानंतर कोल्हापूर विभागामध्ये जे आहे छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, बीड आहे। त्यानंतर जे की इथं छत्रपती संभाजीनगर विभाग आहे तर त्यामध्ये जे काही उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत तर अशा सर्व जिल्ह्यात याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होतील। त्यानंतर 19वा जो काही जिल्हा आहे त्यामध्ये लातूर आहे, उस्मानाबाद आहे, नांदेड आहे, परभणी आहे, हिंगोली आहे। त्याचप्रमाणे खरीप पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे। रब्बी पीक विमा सुद्धा उर्वरित जे काही शेतकरी बाकी राहिले होते अशांच्या सुद्धा या जिल्ह्यातील बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत। तर लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे, तर त्या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात किती रुपये जमा झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता। तर लातूर विभागामध्ये जे काही इथं बुलढाणा आहे 24 नंबरला, 25 नंबरला अकोला आहे, वाशिम आहे, अमरावती आहे। त्यानंतर 28 नंबरला यवतमाळ आहे। तर ज्या शेतकऱ्यांना अधिक पीक विम्याची रक्कम व एकही रुपया जर टोटल क्लेम तुम्हाला 00 दिसत असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी जर तुमचा स्टेटस अप्रूव्हल दिसत आहे तरीसुद्धा पैसे जर मिळालेले नसेल तर तुम्हाला इथं 14447 या हेल्पलाईन नंबरशी कॉल करून तुम्ही तुमच्या भरपाईची तक्रार करून जे काही तुमच्या शेतामध्ये खरीप जर असेल तर त्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, ज्वारी, रब्बीमध्ये जर असेल तर गहू, हरभरा तर अशा पिकाची ऑनलाईन तक्रार करून तुम्ही तुमचा पीक विमा मिळवू शकता। त्यानंतर रब्बीमध्ये जे आहे इथं अमरावती विभाग त्यामध्ये जे आहे वर्धा आहे, नागपूर आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, चंद्रपूर आहे, त्यानंतर गडचिरोली आहे। त्यानंतर इथं जे काही 34 जिल्हे तर एकूण जे काही नागपूर विभाग तर अशा सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण 34 जिल्ह्यात जे काही तुम्हाला इथे यादीप्रमाणे सोयाबीन त्याचप्रमाणे त्याची जर पीक विम्याची भरपाई अधिक मिळालेली नसेल तर आता रब्बी पीक विम्यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी तर अशा पिकाची तक्रार करून तुम्ही तुमचा पीक विमा मिळवू शकता। तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व घरबसल्या तुम्ही तुमचा किती पीक विमा जमा झालेला आहे ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच पहा। थँक्यू।